बातमी रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक सध्या कोकणात दाखल झालेत। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज लेले हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, सध्या काय या ठिकाणचं दृश्य आहे? नक्कीच सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत। आपण सुद्धा गणपतीपुळे समुद्रकिनारी या पर्यटकांसोबत एन्जॉयमेंटसाठी उतरलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की या बोटीच्या सहाय्याने सध्या साहसी खेळांना पर्यटकांनी या ठिकाणी प्राधान्य दिलेलं पाहायला मिळत आहे। सेफ्टी नॉर्म्स पाळून या ठिकाणी मोरिया वॉटर क्लबच्या माध्यमातून या समुद्र किनाऱ्यावरती सध्या साहसी खेळ जे आहेत ते सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। ड्रॅगन असू दे, बोट सफारी असू दे किंवा जेटस्की असू दे किंवा बनाना राईड असू दे, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सध्या पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी आनंद लुटताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत असेच काही पर्यटक आलेले आहेत। तर विचारूया, काय सांगाल, कसं वाटतंय कोकणातला समुद्र किनारा? मी निलेश मोरे सातारावरून आलोय। आम्हाला गणपतीपुळे नेहमीच एक ऊर्जा देणारे ठिकाण म्हणून आम्ही त्याकडे पाहतो। कोकणाचा हा निळाशार सागर आम्हाला नवीन वर्षासाठी एक नवीन ऊर्जा देतो, म्हणून नेहमी आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करायला कोकणातच येत असतो। पर्यटकांचं आमचं तरी पहिलं स्थान असेल कोकणासाठीच। अशा पद्धतीचे सध्या गेम्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आमच्याकडे स्पीडबोट आहे, पॅरासिलिंग आहे, ड्रॅगन राईड आहे, जेस्की राईड आहे, बंपर आहे, बनाना आहे, डिस्को आहे, सोपा राईड आहे, स्लीपर आहे, सर्व राईड आपल्याकडे आहेत। बरोबर, सेफ्टी नॉर्म पाळले जातात का? आम्ही लाईफ जॅकेट नेतो आणि ओव्हरलोड आम्ही सीट भरत नाही। सीट बाय सीट लोकांना पर्यटकांना आम्ही घेऊन जातो। नक्कीच आपण सध्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती आहोत। आपण कॅमेरामॅनला सांगेन की या ठिकाणचा नजारा जो आहे तो आपण बघूया की मोठ्या संख्येने सध्या पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि साहसी खेळांना सध्या प्राधान्य दिलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे समुद्र किनारे जे आहेत ते या ठिकाणी जे पर्यटकांनी या ठिकाणी गजबजलेले पाहायला मिळतात। जवळपास रायगड पासून ते अगदी गोव्यापर्यंत या ठिकाणी जवळपास 5 लाख पर्यटक जे आहेत ते कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या याच पर्यटकांच्या माध्यमातून सध्या 30+ एन्जॉयमेंटचे सुद्धा प्लॅन ठरलेले आहेत आणि त्या अनुषंगानं सध्या संध्याकाळची तयारी सुद्धा, त्याचे बेत सुद्धा या ठिकाणी पर्यटकांकडून आखले गेलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।